नमस्कार, डी24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। आयुष्यमान आरोग्य मंदिर आज नागरिकांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मोगलाई परिसरातील माननीय आमदार अनुपभाई अग्रवाल, महानगरपालिकेचे आयुक्त व तसेच महापौर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज उद्घाटन करण्यात आले। यावेळी संपूर्ण आरोग्य केंद्राचे स्टाफ व डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या ठिकाणी त्यांचा सत्कार देखील करण्यात आला। यामुळे मोगलाई परिसरातील लोकांचे प्रश्न सुटतील। तसेच सैनिक कॉलनीमधील पाण्याचा प्रश्न देखील हा मोठ्या प्रमाणामध्ये असताना माननीय आमदार साहेब यांनी या ठिकाणी पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये उद्घाटन करून त्या ठिकाणी जे पाणीसाठा एक दिवसाआड मिळेल या संदर्भामध्ये देखील त्यांनी त्या ठिकाणी उद्घाटन केलं। तसेच त्या ठिकाणी 2 बोरिंग व मशनी लावून मोठ्या प्रमाणामध्ये कॉलनी परिसराला पाणी आता एक दिवसाआड जाईल असं देखील महापौरांनी व आयुक्त साहेब व तसेच माननीय आमदार साहेब यांनी यावेळी सांगितलं। यावेळी सैनिक कॉलनीतील महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि लवकरात लवकर धुळे जिल्ह्याला अनेक ठिकाणी एक दिवसाआड पाणी मिळेल असे देखील या ठिकाणी आज माननीय आमदार अनुपभाई अग्रवाल यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले। प्रथम नागरिक आमची आई साहेब मायादेवी परदेशी, उपमहापौर, या शहराला नवी दिशा देण्यासाठी मला मदत करणारे आमचे आयुक्त साहेब, सभापती महोदय, महिला बाल कल्याण सभापती, सर्वच नगरसेवक, महाजनताई, कुटेताई, रणजित राजे, जगताप साहेब आणि या भागातील नागरिक, आपण या शहराला एक दिवसाआड पाणी द्यायचा मानस घेतलेला आहे आणि त्या दिशेने आपण वाटचाल चालू केलेली आहे। अक्कल पाण्यावरनं आपण धुळ्यात पाणी आणलेलं आहे, परंतु पाणी आलं तर त्याला साठवायला टाक्या नव्हत्या आपल्याकडं। या गेल्या 3 वर्षात आपण भरपूर टाक्या बांधल्या आणि अजून नवीन 11 टाक्यांचं आपलं काम चालू आहे। 2 दिवसात नगावबारी पासून म्हणजे या भागापासून तर स्टेडियम पर्यंत आता आपण एक दिवसाआड पाणी द्यायचं त्या ठिकाणी चालू करणार आहोत। जय श्रीराम, जय श्रीराम। अतिशय सुंदर असं आपलं शहर आहे। 2 राज्यांची बॉर्डर आहे, गुजरात आणि MP। सर्वात जास्त नॅशनल हायवे आपल्या शहरातून जातात, परंतु आपलं शहर कायम मागे राहिलेलं होतं। जळगावपेक्षा जुनं शहर आपलं आहे, तरी आपल्या पुढे जळगाव गेला आपण मागे राहिलो। नाशिक पुढे चाललं गेला फार आपण मागे राहून गेलो। संभाजीनगर पुढे चाललं गेलं आपण मागे राहून गेलो। अतिशय मोठा असा आपला जिल्हा होता, धुळे नंदुरबार एक होता, परंतु नंदुरबार वेगळा झाला, आपला जिल्हा 5 तालुक्याचा राहून गेला। या सर्व गोष्टी जे जुने लोक होते त्यांची काम करायची इच्छा शक्ती, तो जो अभाव या ठिकाणी होता, त्याच्यामुळं आज आपल्याला इतके त्रास या शहराला भोगावे लागतात। अतिक्रमण